जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19. शिकवण नाम. समास 7. यत्न निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणे विवरावे. उणे पडोची नेदावे कोणी एक विशी. आता या समासात समर्थांनी योग्य यत्न, विवेक, अभ्यास, लोकसंग्रह आणि कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व सांगितले आहे. कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी केवळ इच्छा पुरेशी नसते, त्यासाठी योग्य प्रयत्न, सातत्य आणि योग्य आचरण आवश्यक असते. या समासातील प्रत्येक ओळीमधून समर्थांनी आपले जीवन अधिक विवेकी, शिस्तबद्ध आणि यशस्वी कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. कथेचे घमंड भरून द्यावे आणि निरूपणे विवरावे. आता कथा आत्मविश्वासाने, प्रभावीपणे आणि रसपूर्ण सांगावे. तसेच तिचे निरूपण सखोल, स्पष्ट आणि सहज समजेल असे असावे. समर्थ सांगतात की कथा सांगणे ही केवळ वाणीची कला नसून ते ज्ञान आणि भक्तीची सेवा आहे. त्यामुळे कथा सांगणाऱ्याने विषयाचा सखोल अभ्यास करून त्यामागील तत्व श्रोत्यांना सहज समजेल असे भाषेत सांगावे. बोलण्यात नम्रता, आत्मविश्वास आणि सत्याचा आधार असेल तर श्रोत्यांच्या मनात श्रद्धा निर्माण होते. श्रवणातून विवेक जागृत होऊन जीवनात योग्य परिवर्तन घडले तरच कथा आणि निरूपणाचे खरे सार्थक होते. उणे पडोची नेदावे कोणी एक विषय. आता कोणताही विषय समजावताना त्यात कोणतीही उणे किंवा शंका राहू देऊ नये. समर्थ सांगतात की अर्धवट ज्ञान देणे हे हितकारक नसते. विषय पूर्ण समजून घेतल्याशिवाय तो इतरांना सांगू नये. प्रत्येक मुद्दा योग्य उदाहरणांसह सोप्या भाषेत आणि स्पष्टपणे मांडला पाहिजे. निरंतर श्रवण, मनन आणि अभ्यास यामुळे निरूपण अधिक प्रभावी होते. अशा अभ्यासपूर्ण निरूपणातून श्रोत्यांचा विश्वास दृढ होतो आणि त्यांना योग्य जीवन मार्गाची प्रेरणा मिळते. भेजनार खाले पडिला तो भेजणारी जाणीतला. नेनता लोक उगाच राहिला टकमका पाहत. आता भेजनार खाले पडिला तो भेजणारी जाणीतला म्हणजे काय, तर जो प्रश्न विचारतो किंवा कसोटी लावतो तो स्वतःच अडचणीत पडला तर त्याची खरी पात्रता उघड होते. समर्थ सांगतात की इतरांची परीक्षा घेणे सोपे असते, पण स्वतःवर प्रसंग आला की खरी क्षमता दिसून येते. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधण्यापेक्षा स्वतःला सक्षम बनवणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्ञान, विवेक आणि अभ्यास यांच्या जोरावरच कोणतीही परिस्थिती समर्थपणे हाताळता येते. जीवनात बोलण्यापेक्षा कृतीतून आपली पात्रता सिद्ध करणे हे अधिक आवश्यक असते. नेनता लोक उगाच राहिला टकमका पाहत. आता ज्यांना विषय समजत नाही ते फक्त आश्चर्याने पाहत राहतात आणि काहीच शिकत नाहीत. समर्थ सांगतात की ज्ञान मिळवण्यासाठी केवळ उपस्थित राहणे पुरेसे नसते, समजून घेण्याची आणि शिकण्याची तयारी आवश्यक असते. जो मन लावून श्रवण, मनन आणि अभ्यास करत नाही तो फक्त बाहेरून पाहत राहतो. अशा व्यक्तीला ज्ञानाचा खरा लाभ मिळत नाही. म्हणून प्रत्येकाने जिज्ञासू वृत्ती ठेवून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले. म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. आता उत्तर विलंबी पडिले श्रोतयास कळो आले म्हणजे काय, तर प्रश्नाचे उत्तर देण्यास उशीर झाला तर श्रोत्यांना ते लगेच जाणवते. समर्थ सांगतात की निरूपण करणाऱ्याने विषयाचा इतका अभ्यास केलेला असावा की योग्य वेळी योग्य उत्तर देता आले पाहिजे. उत्तर देताना वारंवार अडखळणे किंवा विलंब खूप करणे हे अपुऱ्या तयारीचे लक्षण मानले जाते. म्हणून सतत श्रवण, मनन आणि अभ्यास याद्वारे विषयावर प्रभुत्व मिळवणे आवश्यक असते. अभ्यास जितका सखोल असेल तितकी वाणी अधिक स्पष्ट आणि प्रभावी होते. म्हणजे महत्व उडाले वक्तयाचे. यामुळे वक्त्याविषयीचा आदर आणि विश्वास कमी होतो. समर्थ सांगतात की वक्त्याचे मोठेपण केवळ बोलण्यात नसते तर त्याच्या ज्ञान, तयारी आणि संयमात असते. श्रोत्यांच्या मनात विश्वास निर्माण करायचा असेल तर प्रत्येक उत्तर विचारपूर्वक, स्पष्ट आणि आत्मविश्वासाने द्यावे. ज्ञानापेक्षा तयारी आणि प्रामाणिकता अधिक महत्त्वाची असते. अभ्यासपूर्ण निरूपण करणाऱ्या व्यक्तीची वाणी आपोआप प्रभाव निर्माण करते आणि श्रोत्यांचा विश्वास दृढ करते. थोडे बोलणे समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे. मनुष्यवेदीच लावणे कोणी एक. आता थोडे बोलणे समाधान करणे, रागे जोन तरी मन धरणे म्हणजे काय, तर थोडक्यात पण समाधानकारक बोलावे. समोरचा रागावला तरी स्वतःचे मन शांत आणि स्थिर ठेवावे. समर्थ सांगतात की जास्त बोलण्यात शहाणपण नसते,
योग्य वेळी योग्य शब्दांत आणि मोजके बोलून समोरच्याच्या मनातील शंका दूर करणे हेच खरे कौशल्य आहे. एखादी व्यक्ती रागावली किंवा कठोर बोलले तरी आपण संयम सोडू नये. शांत स्वभाव, सहनशीलता आणि विवेक यांच्या आधारावर संवाद साधला तर अनेक वाद सहज मिटतात. उतावळेपणाने दिलेले उत्तर परिस्थिती अधिक बिघडवू शकते. मनुष्यवेधीच लावणे कोणी एक. आता योग्य शब्दांनी आणि विचारांनी माणसाच्या मनाला योग्य दिशा लावावी. समर सांगतात की निरूपणाचा उद्देश कोणाला हरवणे किंवा प्रभावित करणे नसून त्याच्या अंतःकरणात चांगल्या विचारांची जागृती करणे हा आहे. प्रेम, विवेक आणि योग्य उदाहरणांच्या साहाय्याने सांगितलेले विचार मनाला स्पर्श करतात. अशा वाणीमुळे माणूस स्वतःच्या जीवनाचा विचार करू लागतो आणि योग्य मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळते. हीच निरूपणाची खरी फलश्रुती आहे. सोसवेना चिनचिन केली, तेथे तामस वृत्ती दिसून आली, अवघी आवडी उडाली श्रोतयाची. आता सोसवेना चिंचिन केली, तेथे तामस वृत्ती दिसून आली म्हणजे काय, तर थोडीशी अडचण किंवा टीका सहन न होता चिडचिन केली तर त्यातून तामसी स्वभाव दिसून येतो लगेच. समर सांगतात की जो स्वतःवर संयम ठेवू शकत नाही त्याच्या वागण्यात तामसी वृत्ती प्रकट होते. निरूपण करताना प्रश्न, मतभेद किंवा टीका होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी राग, चिडचिड किंवा कठोर वाणी यांचा आधार न घेता शांतपणे आणि विवेकाने उत्तर द्यावे. सहनशीलता ही ज्ञानाची ओळख आहे तर असहिष्णुता ही दुर्बलतेची निशाणी आहे. संयमी स्वभावामुळेच समाजात आदर टिकून राहतो. अवघी आवडी उडाली श्रोतयाची. तर अशा वागण्यामुळे श्रोत्यांची आवड आणि विश्वास कमी होतो. समर सांगतात की श्रोते केवळ शब्द ऐकत नाही तर वक्त्याचे आचरणही पाहतात. जर बोलण्यात संयम, नम्रता आणि प्रेम नसेल तर श्रोत्यांच्या मनातील आदर हळूहळू कमी होतो. ज्ञान प्रभावी होण्यासाठी वाणीबरोबरच स्वभावही तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणून प्रत्येकाने शांत, प्रेमळ आणि विवेकी वर्तन ठेवावे जेणेकरून निरूपणाचा खरा परिणाम श्रोत्यांच्या अंतःकरणावर होईल. कोण कोण राजे राखिले, कोण कोण मनी भंगिले, क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. आता कोण कोण राजे राखले आणि कोण कोण मनी भंगिले म्हणजे काय, तर आपल्या वागण्या बोलण्यामुळे कोण आनंदी झाले आणि कोणाच्या मनाला दुःख झाले याचा विचार नेहमी केला पाहिजे. समर सांगतात की समाजात वावरताना आपल्या प्रत्येक शब्दाचा आणि कृतीचा इतरांवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणाच्या मनाला आनंद मिळाला आणि कोणाच्या मनाला दुःख झाले किंवा गैरसमज निर्माण झाला याचे सतत भान ठेवले पाहिजे. लोकांची मने जपणे म्हणजे प्रत्येकाला खुश ठेवणे नव्हे तर सत्य, प्रेम आणि विवेक यांच्या आधारावर वागणे होय. अशी वागणूकच विश्वास आणि आपुलकी निर्माण करते. क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक. आता लोकांचा स्वभाव, भावना आणि परिस्थिती यांचा वेळोवेळी विचार करूनच व्यवहार केला पाहिजे. समर सांगतात की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, विचार आणि परिस्थिती वेगवेगळी असते. म्हणून सर्वांशी एकाच पद्धतीने वागणे योग्य ठरत नाही. विवेकाने लोकांचा स्वभाव ओळखून योग्य वेळी योग्य शब्द वापरले पाहिजे आणि त्यांच्यासोबत योग्य वर्तन ठेवले पाहिजे. तरच संबंध दृढ होतात आणि कार्य सुरळीत पार पडते. म्हणून निरंतर परीक्षण, संयम आणि समजूतदारपणा हे यशस्वी व्यवहाराचे महत्त्वाचे गुण आहेत. शिष्य विकल्पे रान घेत, गुरु मागे मागे धावतो, विचार पाहो जाता तो विकल्पचे अवघा. आता शिष्य विकल्पे रान घेत, गुरु मागे मागे धावतो म्हणजे काय, तर शिष्याच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम निर्माण होतात. म्हणून गुरु त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. समर सांगतात की मन स्थिर नसले की शंका, संशय आणि विविध कल्पनांची जाळी तयार होते. अशा अवस्थेत माणूस योग्य मार्गापासून दूर जाऊ शकतो. म्हणून सद्गुरू प्रेमाने, संयमाने आणि योग्य उपदेशाने शिष्याला सत्याच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरूंचे मार्गदर्शन स्वीकारून श्रवण, मनन आणि आचरण केले तर मनातील संभ्रम हळूहळू दूर होतो आणि विवेक जागृत होतो. विचार पाहो जाता तो विकल्पचे अवघा. आता शिष्याच्या मनाचा विचार केला तर ते संपूर्णपणे शंका किंवा संभ्रमाने भरलेले असते. समर सांगतात की संशयी मनाला कोणतीही गोष्ट सहज स्वीकारता येत नाही. सततच्या विकल्पामुळे निर्णय शक्ती कमी होते आणि मन अस्थिर राहते. त्यामुळे साधना, उपासना आणि व्यवहार यामध्ये प्रगती होत नाही. मनातील विकल्प दूर करण्यासाठी विवेक, सततचे श्रवण, आत्मचिंतन आणि सद्गुरूंच्या वचनांवर दृढ विश्वास आवश्यक आहे. मन स्थिर झाले की सत्याचा अनुभव सहज येऊ लागतो.
आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण, ते महंतीची बनबन बंद नाही. आता आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण म्हणजे काय? जो फक्त आशा बाळगतो पण कृती करत नाही, त्याच्याकडे खरे चातुर्य किंवा शहाणपण नसते. समर सांगतात की केवळ मोठे स्वप्ने पाहून किंवा चांगल्या गोष्टींची इच्छा करून काहीच साध्य होत नाही. यत्नाशिवाय यश मिळत नाही. ज्याच्याकडे विवेक आहे तो योग्य वेळ ओळखून तत्काळ कृती करतो. आळस, टाळाटाळ आणि फक्त अपेक्षांवर जगणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण नसून दुर्बलतेचे चिन्ह आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ते महंतीची बनबन बंद नाही. आता अशी व्यक्ती मात्र मोठ्या गोष्टी बोलत राहते, तिची बडाई कधीच संपत नाही. समर सांगतात की ज्याच्याकडे कृती नसते तो अनेकदा शब्दांनी स्वतःचे मोठेपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण समाज माणसाचे मूल्यमापन त्याच्या बोलण्यावर नव्हे तर त्याच्या आचरण, यत्न किंवा कार्यावर करतो. त्यामुळे निरर्थक बडाई मारण्यापेक्षा शांतपणे कार्य करत राहणे अधिक श्रेष्ठ आहे. कर्तृत्वामुळे मिळणारा मान टिकाऊ असतो, तर केवळ बोलण्याने मिळणारी प्रसिद्धी क्षणभंगूर असते. ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती, तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे. आता ऐसे गोसावी हळू पडती, ठाई ठाई कष्टी होती म्हणजे काय? तर अशा प्रकारे वागणारे गोसावी हळूहळू अधिक दिला जातात आणि प्रत्येक ठिकाणी दुःख व अडचणींना सामोरे जातात. समर सांगतात की ज्याच्याकडे विवेक, अभ्यास, संयम आणि योग्य आचरण नसते त्याची प्रगती थांबते. अशा व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी अडचणींना सामना करावा लागतो. केवळ बाह्य वेश धारण करून किंवा मोठ्या गोष्टी बोलून खरे मोठेपण मिळत नाही. सततचा यत्न, नम्रता, श्रवण आणि सदाचार यांच्या आधारावरच व्यक्तीचा मान आणि आध्यात्मिक उन्नती टिकून राहते. तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे म्हणजे काय? तर अशा व्यक्तीच्या संगतीत राहणाऱ्या लोकांनाही खरे सुख मिळत नाही. समोर सांगतात की संगतीचा प्रभाव प्रत्येकावर पडत असतो. ज्याच्याकडे योग्य विचार, विवेक आणि आचरण नाही, त्याच्या सहवासामुळे इतरांच्या जीवनावरही विपरीत परिणाम होतात. म्हणून संत, सज्जन आणि विवेकी व्यक्तींची संगत करावी. चांगल्या संगतीमुळे विचार शुद्ध होतात, जीवनाला योग्य दिशा मिळते आणि मनाला खरे समाधान प्राप्त होते. जिकडे तिकडे कीर्ती माझे, सकट लोकास हव्यास उपजे, लोकराजी राखून कीजे सकळ काही. आता जिकडे तिकडे कीर्ती माझे आणि सकट लोकास हव्यास उपजे म्हणजे काय? तर चांगल्या आचरणामुळे सर्वत्र कीर्ती पसरते आणि लोकांना अशा व्यक्तीचा सहवास व मार्गदर्शन मिळावे अशी इच्छा निर्माण होते. समोर सांगतात की खरी कीर्ती ही स्वतःची जाहिरात करून मिळत नाही. त्यासाठी सत्कर्म, निस्वार्थ सेवा, विवेक आणि सातत्यपूर्ण यत्न म्हणजे प्रयत्न यांच्या जोरावर ते आपोआप सर्वत्र पसरते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आचरण आदर्श असते तेव्हा लोक तिच्यावर विश्वास ठेवतात आणि तिच्या सहवासातून काहीतरी शिकण्याची इच्छा बाळगतात. कर्तृत्वातून मिळालेली कीर्ती ही चिरंतन असते. लोकराजी राखून की जे सकळ काही म्हणजे काय? तर लोकांच्या मनाचा आदर राखून आणि त्यांचा विश्वास जपून सर्व कार्य करावे. समोर सांगतात की लोकांना राजी राखणे म्हणजे प्रत्येक इच्छेला मान देणे नव्हे त्यांच्या, तर सत्य, प्रेम, नम्रता आणि विवेक यांच्या आधारावर वागून लोकांचा विश्वास संपादन करणे हा त्याचा खरा अर्थ आहे. व्यवहारात गोडवा, प्रामाणिकपणा आणि संयम असेल तर लोक आपोआप जोडले जातात. अशा प्रकारे केलेले कार्य समाजहिताचे ठरते आणि दीर्घकाळ टिकणारे यश मिळते. परलोकी वास करावा, समुदाव उगाच पाहावा, मागण्याचा तगादा न लावावा काही एक. आता परलोकी वास करावा आणि समुदाव उगाच पाहावा म्हणजे काय? तर मन नेहमी परमेश्वराकडे आणि परमार्थाकडे असावे. समाजात वावरावे पण केवळ गर्दी किंवा दिखावा यामागे धावू नये. समर सांगतात की माणसाने संसारात राहूनही आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय विसरू नये. मनात नेहमी परमेश्वराचे स्मरण आणि परमार्थाची ओढ असावी. समाजात वावरताना केवळ लोकांची संख्या, प्रसिद्धी किंवा बाह्य गजबज यालाच महत्त्व देऊ नये. जिथे सत्य आहे, विवेक आहे आणि ईश्वरभक्ती आहे तेथेच आपल्या वेळेचा आणि प्रयत्नांचा उपयोग करावा. बाह्य गोंधळापेक्षा अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे. मागण्याचा तगादा न लावावा काही एक. आता कोणाकडेही सतत काही मागत राहू नये किंवा त्यासाठी आग्रह धरू नये.
समर्थ सांगतात की स्वाभिमान, निष्प्रता आणि संतोष हे आध्यात्मिक जीवनाचे महत्त्वाचे गुण आहेत. वारंवार मागणे किंवा अपेक्षांचे ओझे इतरांवर टाकणे योग्य नाही. यथाशक्ती स्वतः प्रयत्न करावेत, परमेश्वरावर विश्वास ठेवावा आणि जे मिळेल त्यात समाधान मानावे. निस्वार्थ भावनेने केलेली सेवा आणि निष्प्रवृत्ती माणसाला खरा मान आणि अंतशांती प्राप्त करून देते. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. आता समर्थ म्हणतात, जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक. म्हणजे काय तर संपूर्ण जगाचा आधार परमेश्वर आहे हे समजण्यासाठी विवेक जागृत असणे आवश्यक आहे. समर्थ सांगतात की या सृष्टीतील प्रत्येक गोष्टी मागे परमेश्वराचे अधिष्ठान आहे, परंतु हे सत्य केवळ डोळ्यांनी दिसत नाही, ते विवेकाने ओळखावे लागते. ज्याच्या मनात विवेक असतो तो प्रत्येक प्रसंगातून योग्य मार्ग निवडतो आणि परमेश्वराची इच्छा ओळखण्याचा प्रयत्न करतो. विवेकामुळे मनातील अहंकार, मोह आणि अज्ञान कमी होत जाते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती. आता विवेकी माणसे रात्रंदिवस स्वतःच्या विचारांवर, आचरणावर आणि जीवनावर लक्ष ठेवून वागतात. समर्थ सांगतात की विवेक हा एकदाच मिळणारा गुण नाही, तो सतत जागृत ठेवावा लागतो. विवेकी व्यक्ती प्रत्येक कृतीपूर्वी विचार करते, प्रत्येक निर्णयाचे परिणाम समजून घेते आणि आपल्या आचरणाचे सतत आत्मपरीक्षण करते. सततचे श्रवण, मनन, उपासना आणि जागरूकता यामुळे विवेक अधिक दृढ होतो. अशा व्यक्तीचे जीवन स्थिर, शांत आणि समाजासाठी आदर्श ठरते. जो जो लोक दृष्टीस पडिला, तो तो नष्ट ऐसा कळला, अवघेच नष्ट एकला भला काशावरुणी. आता समर्थ म्हणतात, जो जो लोक दृष्टीस पडिला, तो तो नष्ट ऐसा कळला. म्हणजे काय तर या जगात जो कोणी जन्माला आला आहे तो एक दिवस नाश पावणार आहे हे निश्चित समजावे. समर्थ सांगतात की या संसारात कोणताही मनुष्य, पद, संपत्ती किंवा वैभव कायम टिकणारे नाहीये. जन्म झाला म्हणजे मृत्यू अटळ आहे या सत्याचा स्वीकार केल्यावर मनातील अहंकार, लोभ आणि मोह हळूहळू कमी होऊन जातो. जीवन क्षणभंगुर आहे हे ज्याला समजते तोच प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून उपासना, सत्कर्म आणि परमार्थाकडे वळतो. अवघेच नष्ट एकला भला काशावरुणी. म्हणजे जेव्हा सर्व काही नाशवंत आहे हे समजते तेव्हा एकट्या परमेश्वराचाच आधार खरा आहे हे लक्षात येते. समर्थ सांगतात की संसारातील कोणतीही गोष्ट कायमची सोबत राहत नाही, म्हणून नाशवंत गोष्टींमध्ये अति आसक्त न होता शाश्वत परमेश्वराचा आधार घ्यावा. विवेकाने विचार केला तर जीवनाची खरे ध्येय स्पष्ट होते आणि मन हळूहळू प्रपंचातील मोहातून मुक्त होऊ लागते. नश्वरतेची जाणीव हे निराशासाठी नसून जीवन अधिक अर्थपूर्ण आणि परमार्थमय करण्यासाठी आहे. ओस मुलकी काय पहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तरे खोटी सांडत घ्यावे काही एक. आता ओस मुलकी काय पहावे आणि लोका वेगळे कोठे राहावे. म्हणजे उगीच देशोदेशी भटकण्यात अर्थ नाही, लोकांपासून दूर राहूनही जीवन जगता येत नाही. समर्थ सांगतात की माणूस हा समाजप्रिय आहे, त्यामुळे समाजापासून पूर्णपणे दूर राहून जीवन सार्थक होत नाही. कुठेही गेलो तरी लोकांमध्येच राहावे लागते, म्हणून लोकांपासून पळ काढण्यापेक्षा समाजात राहून विवेक, प्रेम आणि सदाचाराने वागणे अधिक महत्त्वाचे आहे. परमार्थ आणि व्यवहार यांचा समतोल राखून जीवन जगावे हाच समर्थांचा उपदेश आहे. तरे खोटी सांडते घ्यावे काही एक. वाईट सवयी, चुकीचे वर्तन आणि अयोग्य स्वभाव सोडून चांगले गुण स्वीकारावेत. समर्थ सांगतात की मनुष्याने सतत स्वतःचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्या स्वभावातील दोष, अहंकार, हट्टीपणा आणि चुकीच्या सवयी ओळखून त्या सोडण्याचा प्रयत्न करावा. त्याऐवजी विवेक, नम्रता, श्रवण, उपासना आणि सदाचार यांचा स्वीकार करावा. स्वतःमध्ये सतत चांगले बदल घडवणारी व्यक्ती समाजात मान मिळवते आणि परमार्थातही प्रगती करते. तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास म्हणते कामा नये, परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. आता तस्मात लौकिकी वर्तता नये, त्यास म्हणते कामा नये. म्हणजे काय तर जो व्यवहारात योग्य रीतीने वागत नाही तो मोठेपण किंवा नेतृत्व करण्यास योग्य नसतो. समर्थ सांगतात की महंत, गुरु किंवा समाजाचे मार्गदर्शन करणारी व्यक्ती प्रथम स्वतःच्या आचरणाने आदर्श असली पाहिजे. समाजात विवेक, नम्रता, संयम आणि प्रेमाने वागता आले नाही तर केवळ पद किंवा ज्ञानाचा काही उपयोग नाही.
लोकांचा विश्वास हा वागणुकीतून मिळतो, ते केवळ बोलण्याने मिळत नाही. म्हणून जो इतरांना मार्ग दाखवतो त्याने प्रथम स्वतःचे आचरण शुद्ध ठेवावे. परत्र साधनाचा उपाय श्रवण करून असावे. परमार्थ साधण्यासाठी सतत श्रवण करत राहावे आणि योग्य साधनेचा मार्ग स्वीकारावा. समर्थ सांगतात की परमार्थाची सुरुवात श्रवणातून होते. संत वचन, ग्रंथ आणि सद्विचार यांचे नियमित श्रवण केल्याने विवेक जागरूक होतो आणि साधनेची योग्य दिशा मिळते. त्यानंतर मनन, आचरण आणि उपासना यामुळे जीवनात परिवर्तन घडू लागते. श्रवण हे केवळ ऐकणे नसून ऐकलेले जीवनात उतरवणे हीच खरी साधना आहे. अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच परमार्थाचा मार्ग सुकर होतो. आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवा वयाचे कोण कार्य, गोडी आवडी वाया जाणे विकल्पचे अवघा. आता आपणासी बरे पोहता नये, लोक बुडवा वयाचे कोण कार्य. म्हणजे याचा अर्थ काय तर स्वतःलाच पोहता येत नसेल तर दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. समर्थ अतिशय सुंदर दृष्टांत देतात. ज्याला स्वतःचाच विषय समजलेला नाही, ज्याचे स्वतःचे जीवन स्थिर नाही किंवा ज्याने स्वतः साधना केलेली नाही, त्याने इतरांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू नये. प्रथम स्वतःचा अभ्यास, आचरण, उपासना आणि विवेक दृढ करावा, मगच लोकांना सांगावे. स्वतः सक्षम झाल्यावरच इतरांना योग्य दिशा देता येते, अन्यथा स्वतःचेही नुकसान होते आणि दुसऱ्यांचाही मार्ग भरकटतो. गोडी आवडी वाया जाये विकल्पचे अवघा. अशा परिस्थितीत लोकांची आवड आणि विश्वास नष्ट होतो आणि मनात फक्त शंका आणि संभ्रम निर्माण होतो. समर्थ सांगतात की अपूर्ण ज्ञानातून केलेले मार्गदर्शन लोकांच्या मनातील श्रद्धा कमी करते. जेथे स्पष्टता नसते तेथे विकल्प, संभ्रम आणि अविश्वास निर्माण होतो. त्यामुळे श्रवण, मनन आणि अभ्यास आणि अनुभवांवर इतरांचा उपदेश करावा. खरे मार्गदर्शन तेच जे स्वतःच्या आचरणातून सिद्ध झालेले असते. तेव्हाच लोकांच्या मनात विश्वास निर्माण होतो आणि त्यांना योग्य मार्गाची प्रेरणा मिळते. अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकून असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. आता अभ्यासे प्रगट व्हावे, नाही तरी झाकून असावे म्हणजे काय तर पुरेसा अभ्यास झाल्यावरच लोकांसमोर यावे. अभ्यास नसेल तर शांत राहून प्रथम स्वतःची तयारी करावी. समर्थ सांगतात की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अभ्यास हा सर्वात महत्त्वाचा आधार आहे. अपूर्ण ज्ञान घेऊन पुढे येण्यापेक्षा प्रथम श्रवण, मनन, अभ्यास आणि अनुभव याद्वारे स्वतःला तयार करावे. योग्य पात्रता निर्माण झाल्यावरच समाजासमोर बोलावे आणि किंवा मार्गदर्शन करावे. घाईघाईने प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा शांतपणे स्वतःला घडवणे अधिक हितकारक आहे. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे म्हणजे तयारी नसताना लोकांसमोर येऊन स्वतःची प्रतिष्ठा गमावणे योग्य नाही. समर्थ सांगतात की अपूर्ण ज्ञानामुळे माणसाचा विश्वास आणि मान दोन्ही कमी होतो. एकदा लोकांच्या मनात शंका निर्माण झाली तर पुन्हा विश्वास मिळवणे कठीण जाते. म्हणून कीर्तीच्या मोहापेक्षा पात्रतेला महत्त्व द्यावे. अभ्यास, विवेक आणि योग्य आचरण यांच्या बळावर मिळालेला मानच चिरकाल टिकतो. त्यामुळे प्रथम स्वतःला घडवावे आणि नंतर समाजासमोर कार्य करावे. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो, अरबी फिरवणार तो कैसा असावा. आता मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो म्हणजे काय, जो स्वभावाने मंद आणि संत आहे तो चपळ वेगवान कामे कशी पार पाडणार. समर्थ सांगतात की प्रत्येक कार्यासाठी योग्य गुण आवश्यक असतात. आळस, संतपणा आणि निष्क्रियता यामुळे मोठी कामे पूर्ण होत नाहीत. विशेषतः समाजकार्य, परमार्थ आणि जबाबदारीची कामे करताना तत्परता पाहिजे, जागरूकता पाहिजे आणि योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. यत्नशील व्यक्ती वेळेचे महत्त्व ओळखते आणि काम पुढे ढकलत नाही. त्यामुळे यश मिळवण्यासाठी आळस सोडून उत्साहाने कार्य करणे आवश्यक असते. अरबी फिरवणार तो कैसा असावा. जो मोठी, कठीण आणि जबाबदारीची कामे करणार आहे त्याच्यात विशेष कौशल्य आणि सामर्थ्य असले पाहिजे. समर्थ ते उदाहरण देऊन सांगतात की मोठे कार्य करणारी व्यक्ती बुद्धिमान, धैर्यवान, चपळ आणि प्रसंगावधान असलेली असावी. केवळ इच्छा असून उपयोग नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, अनुभव आणि यत्न आवश्यक असतं. जो स्वतःला सतत घडवत राहतो तोच मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतो. परमार्थ असो किंवा व्यवहार, यश मिळवण्यासाठी योग्य पात्रता निर्माण करणे हाच समर्थांचा मुख्य संदेश आहे. हे धकाधकीचे कामे, तीक्ष्ण बुद्धीचे वर्मे,
भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे. आता हे धकाधकीचे कामे तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, म्हणजे काय तर ही धावपळीची आणि जबाबदारीची कामे आहेत. ती करण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी, विवेक आणि योग्य कौशल्य आवश्यक आहे. समोर सांगतात की समाजकार्य, परमार्थाने लोकांना मार्गदर्शन करणे ही साधी कामे नाही आहेत. अशा कार्यात अनेक प्रसंग, अनेक स्वभावाची माणसे आणि विशेष अडचणी येतात. त्यामुळे प्रसंगावधान, दूरदृष्टी, विवेक आणि तीक्ष्ण बुद्धी यांची आवश्यकता असते. जो सतत अभ्यास, श्रवण आणि अनुभवातून स्वतःला घडवत राहतो तोच अशा जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडू शकतो. भोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे. आता केवळ भोळेपणा किंवा भावनेच्या भरोशावर अशी कामे यशस्वी होत नाहीत. समोर सांगतात की चांगली भावना असणे आवश्यक आहे, पण भावनेबरोबर विवेक आणि योग्य विचारही तितकाच आवश्यक आहे. फक्त भोळेपणाने किंवा भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतले तर संभ्रम निर्माण होतो आणि कार्य बिघडते. म्हणून प्रत्येक प्रसंगी शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेऊन आणि विवेकाच्या आधारानेच पुढे जावे. भावना आणि विवेक यांचा समतोल राखणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने यशस्वी होते. शेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळविले परी धरेना अंतर्यामी. आता शेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, म्हणजे काहीतरी योग्य व्यवस्था केली, प्रयत्न केले तरी अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. समोर सांगतात की प्रत्येक प्रयत्नाचा लगेच यश मिळेल असे नसते. कधी आपण सर्व तयारी करूनही परिस्थिती आपल्या मनासारखी घडत नाही. म्हणून प्रयत्न अपयशी ठरले म्हणून निराश होऊ नये. यत्न, संयम आणि परमेश्वराला विश्वास कायम ठेवून कार्य करत राहणे हेच खरे कर्तव्य आहे. योग्य वेळी प्रयत्नाचे फळ निश्चित मिळते. जन मिळविले परी धरेना अंतर्यामी, म्हणजे लोक एकत्र आले तरी त्यांची मने कायम जोडून ठेवता येत नाहीत. हे सर्व अंतःकरणातील भावनेवर अवलंबून असते. समोर सांगतात की लोकांना एकत्र आणणे सोपे असते, पण त्यांचे मने जिंकणे आणि त्यांना दीर्घकाळ एकत्र ठेवणे अत्यंत कठीण आहे. हे केवळ बाह्य प्रयत्नांनी होत नाही, तर प्रेम, विश्वास, निस्वार्थ भाव, विवेक आणि शुद्ध आचरण यांच्या आधारेच लोकांची मने जोडली जातात. प्रत्येकाच्या अंतःकरणाचा खरा जाणकार परमेश्वरच आहे. म्हणून अहंकार न ठेवता प्रामाणिकपणे कार्य करत राहावे. जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, घसघस करिता विटे सगट लोकू. आता जरी चढती वाढती आवडी उठे, तरी परमार्थ प्रगटे, म्हणजे काय तर जेव्हा लोकांच्या मनात खरी आवड, श्रद्धा आणि उत्साह वाढतो तेव्हा परमार्थाचा प्रसार होतो. समोर सांगतात की परमार्थ कोणावरही लादता येत नाही. तो प्रेम, श्रद्धा आणि आपुलकी यामधूनच वाढतो. जेव्हा निरूपण, उपासना आणि आचरण यामुळे लोकांच्या मनात ईश्वर भक्तीची आवड निर्माण होते, तेव्हा ते स्वतःहून परमार्थाच्या मार्गावर चालू लागतात. म्हणून लोकांच्या अंतःकरणात श्रद्धा जागृत करणे हेच खऱ्या सेवकाचे कार्य आहे. अशा प्रयत्नातून समाजात चांगले संस्कार आणि सद्विचार रुजतात. घसघस करिता विटे सगट लोकू, म्हणजे सतत आग्रह, वाद किंवा कठोर बोलणे यामुळे लोक कंटाळतात आणि दूर जाऊ लागतात. समोर सांगतात की परमार्थ शिकवताना संयम आणि प्रेम आवश्यक आहे. सतत उपदेश करणे, जबरदस्ती करणे आणि प्रत्येक गोष्टीवर वाद घालवणे यामुळे लोकांचा उत्साह कमी होतो. प्रेमाने, योग्य वेळी आणि आपल्या आचरणातून दिलेला संदेश अधिक प्रभावी ठरतो. लोकांना जिंकायचे असेल तर कठोर शब्दांनी नव्हे, तर प्रेम, विवेक आणि नम्रतेने जिंकावे, हाच समर्थांचा उपदेश आहे. आपले लोका समानेना, लोकांचे आपणा समानेना, अवघा विकल्पची मना समाधान कैचे. आता आपले लोका समानेना, लोकांचे आपणा समानेना, म्हणजे काय तर आपले विचार लोकांना पटत नाहीत आणि लोकांचे विचार आपल्याला पटत नाहीत. समोर सांगतात की परस्परांमध्ये समजूतदारपणा, विश्वास आणि प्रेम नसले तर मतभेद निर्माण होतात. प्रत्येकजण स्वतःचेच मत योग्य मानू लागतो आणि दुसऱ्याचे म्हणणे ऐकण्याची तयारी राहत नाही. अशा वेळी संवाद तुटतो आणि कार्यात अडथळे निर्माण होतात. म्हणून विवेक, नम्रता आणि एकमेकांचे विचार शांतपणे ऐकण्याची वृत्ती असेल तर अनेक मतभेद सहज दूर होऊ शकतात. समाजकार्य असो किंवा व्यवहार, परस्पर विश्वासाशिवाय यश मिळत नाही. अवघा विकल्पची मना समाधान कैचे. आता मनात सतत शंका, संशय आणि संभ्रम असेल तर समाधान कसे मिळणार. समोर सांगतात की विकल्पांनी भरलेले मन कधीच शांत राहत नाही. संशयामुळे निर्णय शक्ती कमी होते आणि प्रत्येक गोष्टीत अस्वस्थता निर्माण होते. श्रवण, मनन, विवेक आणि उपासना यांच्या सहाय्याने मनातील विकल्प दूर केले जातात
तरच खरे समाधान मिळते. समाधान बाह्य परिस्थितीत नसून स्थिर आणि विवेकी मनात असते. म्हणून मन शुद्ध, शांत आणि निश्चय ठेवण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक. जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे. आता नासक दीक्षा सिंतरू लोक, तेथे कैचा असेल विवेक. म्हणजे काय, तर जिथे चुकीच्या मार्गाची दीक्षा दिली जाते आणि लोक भरकटलेले असतात, तिथे विवेक असू शकत नाही. समर्थ सांगतात की सद्गुरू, संत किंवा मार्गदर्शक यांचा उद्देश लोकांना सत्य, विवेक आणि परमार्थाचा मार्ग दाखवणे हा असतो. परंतु जिथे स्वार्थ, दिखावा, चुकीचे विचार किंवा अज्ञान यांचा प्रसार होतो, तिथे लोकांचे मार्ग भरकटतात. अशा ठिकाणी योग्य विचार, आत्मपरीक्षण आणि परमेश्वर भक्ती यांना स्थान राहत नाही. म्हणून लोक कोणाचा स्वीकार करायचा, कोणाच्या संगतीत राहायचे आणि कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे याचा विवेक लोकांनी स्वतः घेतला पाहिजे. जेथे बळावला अविवेक, तेथे राहणे खोटे. म्हणजे जेथे अविवेक, अज्ञान आणि चुकीचे आचरण वाढलेले आहे, तेथे राहणे योग्य नाही. समर्थ सांगतात की संगतीचा परिणाम माणसावर निश्चित होतो. ज्या ठिकाणी सत्यापेक्षा असत्य, विवेकापेक्षा अविवेक आणि सदाचारापेक्षा दुराचार यांना महत्त्व दिले जाते, अशा वातावरणापासून दूर राहावे. संत संग, सत्श्रवण आणि विवेकपूर्ण विचार यामुळेच मन शुद्ध होते आणि जीवन योग्य दिशेने पुढे जाते. म्हणून नेहमी अशाच संगतीचा स्वीकार करावा, जी आपल्याला परमेश्वर आणि सदाचाराकडे घेऊन जाते. बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला. आपणास ठाके ना गलबला, कोणे करावा. आता बहुत दिवस श्रम केला, शेवटी अवघाची व्यर्थ गेला. म्हणजे काय, तर खूप दिवस मेहनत केली, पण शेवटी सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. समर्थ सांगतात की केवळ कष्ट करणे पुरेसे नसते. कष्टांना विवेक, योग्य दिशा आणि सातत्याचे जोड आवश्यक असते. चुकीच्या मार्गाने किंवा अविवेकाने केलेले प्रयत्न शेवटी निष्फळ ठरतात. म्हणून कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी त्याचा उद्देश, पद्धत आणि परिणाम यांचा विचार करणे आवश्यक आहे. योग्य मार्गावर केलेले थोडेही प्रयत्न फलदायी ठरते, तर चुकीच्या मार्गावरील मोठा परिश्रमही वाया जाऊ शकतो. आपणास ठाके ना गलबला, कोणे करावा. स्वतःच गोंधळून गेलो तर दुसऱ्यांचा गोंधळ कसा दूर करणार. समर्थ सांगतात की ज्याच्या स्वतःच्या मनात संभ्रम, अस्थिरता आणि अज्ञान आहे, तो इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकत नाही. प्रथम स्वतःचे मन स्थिर केले पाहिजे, विवेकी आणि अभ्यासपूर्ण बनवले पाहिजे. मगच आपण श्रवण, मनन, उपासना आणि आत्मपरीक्षण यांच्या सहाय्याने स्वतःला घडवलं तर स्वतःच्या जीवनात सत्य आचरणात आणून इतर व्यक्तींना आपण योग्य दिशा देऊ शकतो. म्हणून आधी स्वतः सक्षम व्हावे, मग समाजाचे मार्गदर्शन करावे. संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाची संताप. क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणून सांगावा. आता संगीत चालिला तरी तो व्याप, नाही तरी अवघाचा संताप. म्हणजे कार्य सुरू ठेवले तरी त्यात अनेक व्याप आणि जबाबदाऱ्या असतात, आणि कार्य सोडून दिले तर मनात संताप आणि अस्वस्थता निर्माण होते. समर्थ सांगतात की कोणतेही मोठे कार्य करताना अडचणी, धावपळ आणि जबाबदाऱ्या येणारच. म्हणून त्या पाहून कार्य सोडून देणे योग्य नाही. पण दुसरीकडे काहीच न करता निष्क्रिय बसलो तर मनाला समाधान मिळत नाही. म्हणून विवेकाने, संयमाने आणि सातत्याने आपले कर्तव्य करत राहणे हाच योग्य मार्ग आहे. कार्यातील कष्ट स्वीकारल्याशिवाय यश आणि समाधान मिळत नाही. क्षणक्षणा विक्षेप, किती म्हणून सांगावा. आता प्रत्येक क्षणी अनेक अडथळे आणि मन विचलित करणारे प्रसंग येतात, ते किती सांगणार. समर्थ सांगतात की जीवनात आणि परमार्थाच्या मार्गावर अनेक विचलित करणारे अनेक प्रसंग सतत येत असतात. कधी लोकांचे बोलणे, कधी परिस्थिती, तर कधी स्वतःचे मनही साधण्यात अडथळा निर्माण करते. अशा वेळी धैर्य, विवेक, श्रवण आणि उपासना यांच्या आधारावर मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. जो प्रत्येक विक्षेपावर मात करून आपले ध्येय सोडत नाही, तोच शेवटी यशस्वी होतो. मूर्ख मूर्खपणे भरंगळते, ज्ञातेपणे कळो करती. होते दोही कडे फजिती लोकांमध्ये. आता मूर्ख मूर्खपणे भरंगळती, ज्ञातेपणे कळो करती. म्हणजे काय, तर मूर्ख माणूस आपल्या मूर्खपणामुळे भरकटतो, तर काही जण खोटे ज्ञानी असल्याचा आव आणून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. समर्थ सांगतात की अज्ञान हे जितके घातक आहे, तितकेच खोटे ज्ञान दाखवणे देखील घातक आहे. मूर्ख माणूस अज्ञानामुळे चुकीचे निर्णय घेतो, तर अपुरे ज्ञान असूनही स्वतःला सर्वज्ञ समजणारी व्यक्ती अहंकारामुळे भरकटते.
खरे ज्ञान नम्रता शिकवते, अहंकार वाढवत नाही. त्यामुळे सतत श्रवण केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मनन आणि आत्मपरीक्षण करून आपले ज्ञान प्राप्त करावे. होते दुहीकडे फजिती लोकांमध्ये. या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचे शेवटी लोकांमध्ये फजितीच होते. समर्थ सांगतात की सत्य जास्त काळ लपून राहत नाही. अज्ञान असो किंवा खोटे ज्ञान, त्याचा परिणाम एक दिवस लोकांसमोर उघड होतो. त्यामुळे समाजात मान मिळवायचा असेल तर दिखावा न करता प्रामाणिकपणे अभ्यास करावा, स्वतःच्या मर्यादा ओळखाव्यात आणि विवेकाने वागावे. खरे ज्ञान आचरणातून दिसते, केवळ बोलण्यातून नाही. म्हणून नम्रता, सत्य आणि सततचा यत्न हेच माणसाचे खरे अलंकार आहेत. कारभार आटोपेना करवेना आणि उगे ही राहेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे. आता कारभार आटोपेना करवेना आणि उगे हे राहेना म्हणजे काय, तर काम पूर्ण करता येत नाही आणि निष्क्रिय बसवत नाही, अशी अवस्था होते. समर्थ सांगतात की अविवेक, आळस आणि निर्णय क्षमता नसल्यामुळे माणूस द्विधा मनस्थितीत अडकतो. ना तो कार्य नीट पूर्ण करू शकतो, ना ते सोडून शांत बसू शकतो. अशा अवस्थेमुळे मन सतत अस्वस्थ राहते. यासाठी प्रत्येक कार्याचे योग्य नियोजन, सातत्यपूर्ण यत्न आणि विवेकपूर्ण निर्णय आवश्यक आहेत. योग्य वेळी योग्य कृत्य केली तर कार्यही पूर्ण होते आणि मनालाही समाधान मिळते. या कारणे सकळ जना काय म्हणावे, अशा वागण्यामुळे लोक काय म्हणतील अशी परिस्थिती निर्माण होते. समर्थ सांगतात की अपूर्ण काम, अस्थिर स्वभाव आणि निर्णयाचा अभाव यामुळे समाजातील विश्वास कमी होतो. लोकांचा आदर मिळवायचा असेल तर बोलण्यापेक्षा कृतीत सातत्य आणि जबाबदारी दिसली पाहिजे. विवेकाने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने कार्य करणारी व्यक्तीच समाजात मान प्राप्त करते. म्हणून प्रत्येकाने सुरू केलेले कार्य पूर्ण करण्याचा दृढ निश्चय ठेवावा. नासक उपाधीस सोडावे, वय सार्थकी घालावे, परिभ्रमणे कंठावे कोठे तरी. आता नासक उपाधीस सोडावे, वय सार्थकी घालावे म्हणजे काय, तर नाशाला कारणीभूत ठरणाऱ्या उपाधी, मोह आणि अनावश्यक गोष्टींचा त्याग करावा. आपले आयुष्य सत्कर्मी लावावे. समर्थ सांगतात की जीवनातील अनेक उपाधी, अहंकार, मान सन्मानाचे हाव आणि व्यर्थ चिंता माणसाला परमार्थापासून दूर नेतात. अशा गोष्टींमध्ये आयुष्य वाया घालवण्यापेक्षा विवेक, उपासना, सत्कर्म आणि आत्मविकास यांच्यासाठी वेळ द्यावा. आयुष्य अमूल्य आहे. प्रत्येक दिवसाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी आणि इतरांच्या हितासाठी केला तरच जीवनाचे खरे सार्थक होते. परिभ्रमणे कंटाळावे कोठे तरी म्हणजे आवश्यक असेल तर तेथे फिरून अनुभव घ्यावा आणि योग्य ठिकाणी राहून जीवनाचा उपयोग करावा. समर्थ सांगतात की परिभ्रमण म्हणजे केवळ भटकणे नव्हे, तर अनुभव, ज्ञान आणि संत संग मिळवण्यासाठी केलेला प्रवास होय. अशा प्रवासातून माणसाची दृष्टी व्यापक होते आणि विवेक अधिक दृढ होतो. मात्र उद्देश नसलेले भटकणे टाळावे. जिथे सत्श्रवण, उपासना, संतांचा सहवास आणि आत्मोन्नतीची संधी मिळेल अशा ठिकाणी राहून जीवन सार्थकी लावावे, हाच समर्थांचा उपदेश आहे. परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना, तरी मग उदंड येतना विकल्पाची. आता परिभ्रमण करीना, दुसऱ्याचे काहीच सोसीना म्हणजे काय, जो अनुभव मिळण्यासाठी फिरत नाही आणि दुसऱ्यांचे विचार, स्वभाव किंवा मतही समजून घेत नाही. समर्थ सांगतात की माणसाने आयुष्यात अनुभव घेत राहिले पाहिजेत. संत संग, श्रवण आणि विवेक ठिकाणाचे अनुभव यामुळे विवेक वाढतो. तसेच दुसऱ्यांचे मन शांतपणे ऐकण्याची आणि सहन करण्याची वृत्ती आवश्यक आहे. जो ना अनुभव घेतो ना दुसऱ्यांचे ऐकतो त्याचे ज्ञान मर्यादित राहते. अशा व्यक्तीचे विचारसरणी संकुचित होते आणि त्याची प्रगतीही थांबते. तरी मग उदंड यातना विकल्पाची. अशा व्यक्तीच्या मनात मग अनेक शंका, संभ्रम आणि व्यर्थ विचार निर्माण होतात. समर्थ सांगतात की अनुभवाचा अभाव आणि हट्टी स्वभाव यामुळे मनात सतत विकल्प निर्माण होत राहतात. त्यामुळे निर्णय घेणे कठीण होते आणि मनाला कधीही स्थैर्य मिळत नाही. श्रवण, मनन, संतसंग आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्या सहाय्यानेच विकल्प दूर होतात आणि विवेक दृढ होतो. म्हणून सतत शिकण्याची वृत्ती ठेवावी, अनुभव स्वीकारावेत आणि मन खुले ठेवावे. तेव्हाच यत्न योग्य दिशेने होऊन जीवन सार्थक होते. आता हे आपणाची पासी, बरे विचारावे आपणासी, अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. आता हे आपणाची पासी, बरे विचारावे आपणासी म्हणजे काय, तर आता स्वतःच्या प्रामाणिकपणे विचार करावे आणि आत्मपरीक्षण करावे. समर्थ या समासाचा शेवट अत्यंत महत्त्वाचे उपदेशाने करतात.
इतरांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे मन, विचार, आचरण आणि यत्न यांचा प्रामाणिकपणे विचार करावा. आत्मपरीक्षण केल्याशिवाय आपल्या उणिवा लक्षात येत नाहीत. श्रवण, मनन आणि विवेक यांच्या सहाय्याने स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी ठेवली तरच जीवन योग्य दिशेने वाटचाल करू शकते. स्वतःला घडवणारा मनुष्यच इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतो. अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी. आता परिस्थितीनुसार विवेकाने योग्य अशी वर्तणूक करावी. समोर सांगतात की प्रत्येक प्रसंग सारखा नसतो, त्यामुळे हट्टीपणा न करता विवेक, संयम आणि सदाचार यांच्या आधारावर परिस्थितीनुसार योग्य निर्णय घ्यावा. योग्य वर्तनामुळे व्यवहारही उत्तम होतो आणि परमार्थाची वाटही सुकर होते. जो सतत आत्मपरीक्षण करून विवेकाने वागतो त्याचे जीवन यशस्वी, शांत आणि समाजासाठी आदर्श बनते. हाच या संपूर्ण समासाचा सार आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे यज्ञनिरूपणाम समास 7वा. आता या समासात समर्थ यत्न, विवेक, अभ्यास, आत्मपरीक्षण, लोकसंग्रह आणि योग्य वाचन यांचे महत्त्व स्पष्ट करतात. केवळ इच्छा, ज्ञान किंवा बोलणे पुरेसे नसून त्याला सातत्यपूर्ण प्रयत्न, नम्रता आणि विवेकाची जोड आवश्यक आहे. जो स्वतःला सतत घडवत राहतो, श्रवण, मनन, बैठक करून योग्य आचरण स्वीकारतो आणि प्रत्येक प्रसंगी विवेकाने वागतो, तोच व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही मार्गांमध्ये यशस्वी होतो. समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. प्रथम स्वतःला घडवा, सतत प्रयत्न करा आणि विवेकाच्या आधारावर जीवन जगा. यातूनच खरे समाधान आणि आत्मकल्याण